शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. विधेयकाला पाठिंबा न देऊन विरोधी पक्षांची मोठी चूक. आता परिणाम भोगावे लागतील. मंत्रिमंडळ बैठकीत मोदींचा कडक इशारा. सूत्रांची माहिती. दरम्यान मोदी रात्री 8:30 वाजता देशाला संबोधित करणार. विरोधकांच्या भूमिकेवर काय बोलणार याकडे लक्ष. मतदारसंघ पुनर्रचना बिल लोकसभेमध्ये नामंजूर. विरोधकांच्या विरोधात सत्ताधाऱ्यांचं देशव्यापी आंदोलन. भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेकडून निषेध व्यक्त. काल लोकशाहीचा विजय. आम्ही सरकारचा कट उधळून लावला. प्रियंका गांधींचा भाजपवर निशाणा. जुने विधेयक आणल्यास पाठिंबा देण्याची भूमिका. महिला आरक्षणाच्या नावाखाली केंद्राने भोंदू विधेयक आणलं. संजय राऊतांचा हल्लाबोल. तर देशातील महिला काँग्रेसला त्यांची जागा दाखवतील. बावनकुळेंचा पलटवार. महाराष्ट्राच्या सुरक्षेचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा. धर्मांतरणाचे प्रकार अजिबात खपवून घेऊ नका. नाशिक, परतवाडा आणि गोरेगाव प्रकरणात पोलिसांना फ्री हँडचे निर्देश. सूत्रांची माहिती. परतवाडा प्रकरणात लवगुरूची एंट्री. लवगुरूकडून आरोपी अयानला खास टिप्स. आप वही होना असं म्हणत मुलींना जाळ्यात ओढायचा. पोलिसांकडून लवगुरूचा शोधही सुरू. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी द कॅफे रॉयल 10 पोलिसांच्या रडारवर. पैसे देऊन कॅफेमध्ये गैरप्रकार सुरू असल्याचा संशय. आरोपी अयानला घेऊन पोलिसांचा कॅफेमध्ये तपास. कॅफे चालकाची देखील कसून चौकशी. परतवाडा प्रकरणामध्ये रूम रेटिंगचा प्रकार समोर. आरोपी जात असलेल्या फ्लॅटवर अनेक युगुलं देखील जायची. फ्लॅटमध्ये भाड्यानं राहणारे 2 तरुण तासाप्रमाणे पैसे आकारायचे. पोलीस चौकशीमध्ये खुलासा. पोलिसांना गुंगारा देत निदा खानची मुंब्र्यातील क्लिनिकमध्ये 2दा हजेरी. वारंवार लोकेशन बदलून तपास यंत्रणांना चकवा. अटकपूर्व जामिनावर सोमवारी सुनावणी होणार. नाशिकमध्ये आणखी एक धर्मांतरणाचा प्रकार समोर. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. बळजबरीनं दारू सिगारेट पाजून लैंगिक अत्याचार. फोटो व्हायरल करण्याचीही धमकी दिल्याचा प्रकार. आरोपी ताब्यात. अशोक खरात सरकारचा प्यादा. त्याला वाचवण्यासाठी जितेंद्र शेख यांना मारलं. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न. काँग्रेस नेते नाना पटोले यांचा गंभीर आरोप. तर चौकशी भरकटवण्याचा काहींचा प्रयत्न. बावनकुळेंचं उत्तर. शिवानिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांच्या अपघात प्रकरणी कंटेनर चालकाची चौकशी. कार मागून धडकल्याचा कंटेनर चालकाचा जबाब. सूत्रांची माहिती. दत्तधामच्या नावाआडून बंदुकीचं दुकान चालवणारा संगमनेरचा राजेंद्र गडगे अटकेत. दुर्धर आजार बरे करण्याच्या आमिषातून असंख्य लोकांना फसवल्याचा आरोप. बंधू अशोक खरातला 4थ्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी. 5व्या गुन्ह्यामध्ये एसआयटी पुन्हा खरातचा ताबा घेणार. खरात प्रकरणामध्ये दीपक लोंढे पोलिसांच्या रडारवर. 12 तासांच्या चौकशीनंतर आज पुन्हा चौकशी. समता पतसंस्थेमधील कोट्यवधींच्या व्यवहाराप्रकरणी लोंढे संशयाच्या भोवऱ्यात. शिवसेनेमध्ये विधान परिषदेच्या 2 जागांसाठी 6 जणांची फिल्डिंग. नीलम गोरे, शीतल म्हात्रे यांच्यासह 6 जणांचं नाव चर्चेत. कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष. विधान परिषदेमध्ये सूरज चव्हाण यांच्या उमेदवारीसाठी आदित्य ठाकरे आग्रही. तर अंबादास दानवे, सुषमा अंधारे यांचीही नावं चर्चेत. मुंडवा जमीन घोटाळ्यातील प्रमुख आरोपी शीतल तेजवानीला जामीन मंजूर. बावधन पोलिसांच्या चुकीमुळे तेजवानीला जामीन. पुणे पोलिसांच्या प्रकरणात तेजवानीवर अटकेची तलवार. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.